पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत असून मात्र नंदुरबार जिल्ह्यातील काही शाळेत शिक्षकांचे पद रिक्त असून त्यांची माहिती पवित्र पोर्टल विभागाला दिली गेली नसून त्यामुळे नंदुरबारच्या फक्त 12 जागा दिल्या आहे। ऑल सब्जेक्ट ज्युनियर कॉलेज च्या 2026 मॅट कॉलेज चालू केले हे आश्रम शाळेत मोठ्या प्रमाणात तळोदा प्रकल्प व नंदुरबार प्रकल्पात प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ माध्यमिक शिक्षक जागा रिक्त आहेत। आदिवासी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणार असल्याचे GR 9 जून 2026 ला पारित करण्यात आला आहे। ह्यात स्थानिक पातळीवर जागा रिक्त असताना सुद्धा त्याचा लाभ आदिवासी शिक्षकांना मिळणार नाही। मग आदिवासी विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर जागा रिक्त असताना सुद्धा बेरोजगार राहावं का? नंदुरबार व तळोदा प्रकल्प वगळता इतर प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेतील रिक्त जागा पवित्र पोर्टलला देशामध्ये अपलोड केल्या आहेत। मग तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालय ह्या जागा अपलोड का करत नाही आहे? त्यात तळोदा प्रकल्पामध्ये 2 ठिकाणी व नंदुरबार प्रकल्पामध्ये 6 ठिकाणी आश्रमशाळेत आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज चालू केले आहे। विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज असताना त्या जागा पवित्र पोर्टलना रिक्त ठेवून आदिवासी विद्यार्थी व नंदुरबार जिल्ह्यातील अभियोग्यता धारक शिक्षकावर अन्याय होत आहे। जे पद रिक्त असून त्यांची माहिती पवित्र पोर्टल विभागाला दिली गेली नसून त्यामुळे पवित्र पोर्टलमध्ये जागा दिसत नाहीत। संदर्भामध्ये नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेबांनी यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना स्थानिक रिक्त जागांचे पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात यावा याविषयी निवेदन सादर केले आहे। त्याच पद्धतीने आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक प्रकल्प अधिकारी नंदुरबार तळोदा धुळे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे। जिल्ह्यातील जागा पवित्र पोर्टल समाविष्ट करण्यात यावे अन्यथा विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर जातील असे शहरात देण्यात आला आहे।